नमस्कार. माय महानगरच्या या विशेष लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय की आता नुकताच T20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआय कडून करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की भारतीय संघामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, भारतीय T20 वर्ल्ड कपचा संघ कसा असणार या संदर्भात अनेक चर्चा ज्या होत्या त्या क्रिकेट विश्वामध्ये रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. सध्या IPL ही सुरू आहे आणि IPL मधल्या अनेक खेळाडूंना या T20 वर्ल्ड कपच्या भारतीय संघामध्ये संधी मिळणार का, अशा सुद्धा चर्चा ज्या आहेत त्या आपण पाहतोय क्रिकेट विश्वामध्ये सुरू होत्या. खरं तर आपण पाहतोय गेल्या IPL चे जे पर्व सुरू झालेले आहे 17वे पर्व असून या पर्वामध्ये खरं तर अनेक खेळाडूंनी मोठी खेळी केली आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूकडे विशेष लक्ष जे ते बीसीसीआयच्या निवड समितीकडून देण्यात आलं होतं. त्यामुळे आता या खेळाडूंमधून एकूण 15 खेळाडूंची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. भारतीय संघाची घोषणा जी आहे ती अखेर आज बीसीसीआय कडून सुद्धा करण्यात आलेली आहे. दरम्यान एकंदरीत भारतीय संघ कशा प्रकारे असणार आहे, कोणाकोणाला या संघामध्ये संधी मिळाली हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहतोय की भारतीय संघ जो आहे तो कशा प्रकारे हे आपण पाहणार आहोत. भारतीय संघ आपण पाहतोय की यामध्ये रोहित शर्माकडे कर्णधार पद देण्यात आलेलं आहे. दरम्यान सध्या आपण पाहतोय की वन डेचं असेल, त्यानंतर टेस्ट असेल, त्यानंतर T20चं असेल, रोहित शर्माकडे आपण पाहतोय की कर्णधार पद होतं आणि आता T20 वर्ल्ड कपच्या भारतीय संघाचं सुद्धा कर्णधार पद जे ते आपण पाहतोय रोहित शर्मा याच्याकडे देण्यात आलेलं आहे. दरम्यान हार्दिक पांड्या यांच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की हार्दिक पांड्या तो सातत्याने चाहत्यांच्या आपण पाहतोय की चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण का त्याच्यावरती अनेक चाहत्यांनी असेल किंवा क्रिकेट प्रेमींनी असेल नाराजी व्यक्त केलेली, एकंदरीत खेळीवरून त्याच्या नाराजी व्यक्त केलेली. मात्र आपण पाहतोय की मुंबई इंडियन्स मध्ये ज्या प्रकारे रोहित शर्माकडे जे कर्णधार पद होतं ते काढून हार्दिक पांड्याकडे देण्यात आलेलं, त्यावरून आपण पाहतोय वारंवार वाद सुद्धा रंगल्याचं असेल पाहायला मिळालं होतं. बऱ्याचदा मुंबई इंडियन्स जे अनेक सामने झाले त्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या केवळ कर्णधार बदलल्यामुळेच मुंबई इंडियन्सची खेळी जी आहे ती आपण पाहतोय उत्कृष्ट होताना पाहायला मिळत नाही. मात्र पुन्हा एकदा जर आपण रोहित शर्माकडे कर्णधार पद दिलं तर मुंबई नक्कीच चांगली खेळेल अशी सुद्धा चर्चा जी आहे ती क्रिकेट प्रेमीमध्ये पाहायला मिळते. या दुसरी आपण पाहतोय की एकंदरीत संघ पाहताना आपण पाहतोय की रोहित शर्मा हा कर्णधार आहे, हार्दिक पांड्या हा उपकर्णधार आहे, त्याशिवाय विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, हर्षदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना खरं तर आपण पाहतोय की प्लेइंग जे 11 आहेत त्याच्यामध्ये या खेळाडूंची नावं आहेत. तर राखीव खेळाडू आहेत ज्यामध्ये शुभमन गिल आहे, रिंकू सिंग आणि आवेश खान, खलील अहमद यांची सुद्धा नावं जी आहेत ती राखीव मध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की जो संघ आहे जो आपल्याला आता पाहायला मिळतोय तो अत्यंत आपण T20 साठी महत्वाचा संघ मानला जातोय. म्हणजे रोहित शर्मा सोबत ओपनिंग बॅटिंग कोण करणार हे सुद्धा महत्वाचं होतं. ज्यामध्ये आता दोन नावं पाहायला मिळतात ती म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल. खरं तर या दोन्ही खेळाडूंनी आपण पाहतोय की यंदाच्या IPLच्या 17व्या पर्वामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. या IPL मध्ये खरं तर या दोन्ही खेळाडूंनी अत्यंत चांगल्या प्रमाणे सलामी सांभाळलेली आहे. शुभमन गिलने गुजरातची सलामी सांभाळली आहे तर यशस्वी जयस्वालने राजस्थानची सलामी सांभाळली आहे. दरम्यान सातत्याने अर्धशतकी खेळी असेल किंवा सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीमध्ये यशस्वी जयस्वाल जो आहे तो आता क्रमवारीत आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या विराट कोहलीकडे IPLची सर्वाधिक धावा मिळवण्याची म्हणजे ऑरेंज कॅप जी आहे ती विराट कोहलीकडे, मात्र या यादीमध्ये यशस्वी जयस्वालचं सुद्धा नाव पाहायला मिळते. त्यामुळे आता एकंदरीत जो संघ निवडण्यात आलेला आहे या संघामध्ये यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांना सुद्धा संधी देण्यात आली. त्यामुळे ज्या वेळेला सामना सुरू होईल त्या सामन्यामध्ये एकंदरीत प्लेइंग 11 ही कशा प्रकारे असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान यामध्ये आपल्याला एक विशेष पाहायला मिळते ते म्हणजे नुकताच आजारपणातून बरा झालेला आणि दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधार पद भूषवत असलेला ऋषभ पंत याला सुद्धा या भारतीय T20 वर्ल्ड कपच्या भारतीय संघामध्ये संधी देण्यात आलेली आहे. खरं तर ऋषभ पंतची खेळी या दिल्ली कॅपिटल्सकडून IPL मध्ये आपल्याला उत्कृष्टरित्या पाहायला मिळते. त्यामुळे या संपूर्ण
ह्या खेळीच्या जोरावरतीच त्याला भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आलेले आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की अक्षर पटेल सुद्धा आहे, संजू सॅमसन सुद्धा आहे. संजू सॅमसन बद्दल बोलायचं झालं तर साधे आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय जे T20 सामने होत होते त्या सामन्यामध्ये खरं तर संजू सॅमसनची निवड केली जात होती, मात्र त्याला संधी दिली जात नव्हती. त्यावरून चाहते त्याचे नाराज झाले होते. अनेकांनी ट्विटरवरती असेल, सोशल मीडियावरती असेल नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मिड विकेटला असेल किंवा ओपनिंग बॅट्समन म्हणून असेल आपण पाहतोय संजू सॅमसन वन डाऊन असेल संजू सॅमसन याला संधी देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवाय जर आपण पाहतोय शिवम दुबे जो लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्याला सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. शिवम दुबे सध्या आपण पाहायला गेलं तर चेन्नई सुपर किंग मधून थर्ड डाऊन बॅटिंगला येतो. त्या बॅटिंगला आल्यानंतर तो खरं तर जर संघाची धावसंख्या कमी असेल तर नक्कीच संघाचा डाव सवरून सर्वाधिक धावा करण्याच्या खरं तर यादीमध्ये असेल किंवा सर्वाधिक धावा करत संघाला उभारी देण्याचं काम हा शिवम दुबे करताना वारंवार पाहायला मिळतोय. सर्वाधिक षटकार असतील, चौकार असतील आणि विशेष म्हणजे सातत्याने जसं आपण यशस्वी जयस्वाल बद्दल ऐकलं तसं सातत्याने 50हून अधिक धावा करण्याच्या यादीमध्ये सुद्धा शुभम दुबे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्याला सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. फिरकीपटूंबद्दल बोलायचं झालं तर अक्षर पटेलला संधी देण्यात आलेलीच आहे. अक्षर पटेल सोबतच आपण पाहतोय की यामध्ये आपल्याला कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल शिवाय रिंकू सिंग यांना सुद्धा म्हणजे एकूण 5 फिरकीपटू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यामध्ये 4 फिरकीपटू पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल अशा 4 फिरकीपटूंना संधी देण्यात आलेली आहे. हे 4ही फिरकीपटूंची सध्या IPL मधली कामगिरी पाहिली तर अतिशय उत्तमरित्या राहिलेली आहे. त्यामुळे T20 वर्ल्ड कप मध्ये यांनी किती विकेट्स घेतात, किती बाद करतात भारतीय संघाची, ज्या वेळेला आपण पाहतोय की भारतीय संघाने एखाद्या सामन्यामध्ये गोलंदाजी घेतल्यास हे 4ही जेव्हा वेगवेगळ्या जेव्हा खेळले जातील तेव्हा कशा प्रकारे विकेट्स घेतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवाय जर आपण वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर वेगवान गोलंदाजीमध्ये आपल्याला मोहम्मद सिराज, हर्षदीप सिंग, जसप्रीत आणि खलील अहमद शिवाय आवेश खान एकंदरीत आपण पाहतोय की 4 वेगवान गोलंदाज आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. सध्या जसप्रीत बुमराह असेल आणि दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर मोहम्मद सिराज असेल यांची सध्या उत्तमरित्या गोलंदाजी पाहायला मिळतात. शिवाय हर्षदीप सिंग हा जो पंजाबमधून वेगवान गोलंदाजी करतोय त्याची सुद्धा उत्तमरित्या गोलंदाजी पाहायला मिळते. त्यामुळे या T20 वर्ल्ड कप मध्ये कशा प्रकारे हा गोलंदाजी करतो, किती विकेट्स घेतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आपण पाहतोय की अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे संयुक्तरित्या यंदाचं T20 वर्ल्ड कप हे आयोजन त्यांच्याकडून केलं जाते. येत्या 1 जून पासून T20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे आणि T20 वर्ल्ड कपला सुरू झाल्यानंतर क्रिकेटमधला जो क्रिकेट युद्ध मानलं जातो तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जो आहे तो 9 जून रोजी होणार आहे. आणि त्यावेळेला सुद्धा आपण पाहतो की या सामन्यामध्ये एकंदरीत कशा प्रकारे संघ असणार. खरं तर आपण पाहतोय की रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या हे कर्णधार आणि उपकर्णधार असताना जे इतर खेळाडू असतील, रोहित शर्मा सोबत असं मानलं जातं की ज्या चर्चा त्यानुसार यशस्वी जयस्वालच हा ओपनिंग करेल, मात्र त्यासोबतच शुभमन गिलचं सुद्धा नाव या यादीमध्ये पाहायला मिळते, ज्या संघ निवड करण्यात आलेल्या त्यामध्ये पाहायला मिळते. दुसरीकडे आपण पाहतोय की जर वन डाऊन बाबत बोलायचं झालं तर विराट कोहली हे नाव निश्चित आहे, फिक्सच आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव सध्या IPL मध्ये आपण पाहतो की 360 म्हणून असेल किंवा सुपला शॉट म्हणून असेल, ज्या माध्यमातून त्याला ओळखलं जातं. त्याची बॅटिंग जी आपण पाहतोय की मुंबई इंडियन्स जर पहिल्या वन डाऊन नंतर तो खरं तर बॅटिंगला येतो आणि जर मुंबई इंडियन्सच्या धावा कमी असतील तर सूर्यकुमार यादव ही संघाची धुरा संपूर्ण सांभाळतो आणि संघाला जे ती सर्वाधिक धावा करून देतो. त्यामुळे सूर्यकुमार यादवची सुद्धा फलंदाजी असेल, खेळी असेल ही सुद्धा अत्यंत महत्वाची असणार आहे. दरम्यान संपूर्ण संघ आपण पाहिलेला या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.